आमदार आणि माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना धक्का बसलाय। विद्या ठाकूर यांचा मुलगा आणि विद्यमान नगरसेवक दीपक ठाकूर याचा पत्ता कट झालेला आहे। वॉर्ड क्रमांक 50 मधून भाजप कार्यकर्ता विक्रम राजपूत यांना उमेदवारी देण्यात आली, तर वॉर्ड क्रमांक 50 ओबीसी आरक्षित झाल्यामुळे दीपक ठाकूर यांना वॉर्ड क्रमांक 55 मधून उमेदवारी हवी होती। मात्र वॉर्ड क्रमांक 55 मधून विद्यमान नगरसेवक हर्ष भार्गव पटेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिसकटलेली आहे। शिवसेना भाजप आता स्वतंत्र स्वबळावर लढणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीचं काय होतं याकडे लक्ष लागलेलं होतं, मात्र आता जी माहिती समोर आली त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिसकटलेली आहे। आता शिवसेना आणि भाजप स्वबळावर सर्व जागा लढवणार असल्याची माहिती मिळते। अनेक चर्चा झालेल्या आहेत, मात्र अखेर ही युती आता फिसकटलेली आहे। संजय शिरसाट यांनी युतीची चर्चा सुरू असताना देखील प्रतिसाद नीट मिळत नाही असं वक्तव्य केलं होतं, मात्र चर्चा झाल्यानंतर अखेर ही युती आता फिसकटलेली आहे आणि शिवसेना आणि भाजप दोनही पक्ष आता स्वतंत्र लढणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं समीकरण काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। छत्रपती संभाजीनगर संदर्भात काही स्पष्टता येत नव्हती। आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा आणि आता ही माहिती समोर आलेली आहे। संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। संजय, अशी माहिती मिळते की छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिसकटली, काय अपडेट? दुसरी नक्की छत्रपती संभाजीनगर हा खरं तर भाजपा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि सर्वांना वाटत होतं या शहरामध्ये महाराष्ट्र निवडणूक ही दोघं एकत्र लढतील, परंतु आता तसं काही होताना दिसत नाही। कारण गेल्या 8 दिवसामध्ये दिसून आला होता आणि काही प्रभागात युतीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये आणि दोन्ही पक्षामध्ये कुठेही एक स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत आहेत आणि आपल्याला छत्रपती संभाजीनगर महापालिका ही शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढताना दिसणार आहेत आणि आता युती जवळपास फिसकलेली आहे। आज दोन्ही पक्षाचे उमेदवार बीफॉर्म लावून शहरामध्ये नक्कीच संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।